आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील खनिजांबद्दल, पण त्याआधी आपण 2025 पासून 33.5 करोड वर्षापूर्वी असलेल्या पृथ्वीवर जाणार आहोत. आपल्याला इथं दिसेल की पॅंजिया नावाचा एक महाखंड तयार झालेला आहे. हा खंड मुख्यतः आर्कियन आणि धारवाड खडक प्रणालीपासून बनलेला आहे. कालांतराने पॅंजियाचे 2 तुकडे झाले. दक्षिण भागाला गोंडवाना तर उत्तर भागाला लॉरेशिया असे संबोधित करण्यात आले. गोंडवाना मध्ये आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, अंटार्क्टिका, भारत एकत्र होते. 12 ते 13 करोड वर्षापूर्वी भारताने गोंडवानाची साथ सोडली व उत्तरेकडे प्रवास सुरू केला. 15 ते 20 सेंटीमीटर प्रतिवर्ष या गतीने हा प्रवास सुरू झाला. जोपर्यंत भारत रियुनियन आयलँड्स पर्यंत पोहोचला, आर्कियन खडकाची झीज झाली होती आणि त्यातून तयार झाले होते विंध्यन, अरावली आणि कडप्पा खडक प्रणाली. पण आधी सांगितल्याप्रमाणे जेव्हा भारत रियुनियन आयलँड्स शेजारी पोहोचला, तिथल्या ओल्कॅनिक हॉटस्पॉट्स मुळे लावा रस पसरू लागला. हा लावा रस आत्ताच्या नाशिक आणि पुण्यापासून पूर्व व दक्षिण पूर्व दिशेला वाहू लागला. ही प्रोसेस जवळजवळ 10 लाख वर्षापर्यंत चालली आणि तयार झाले 2000 मीटर जाडी असणारे दक्षिणचे पठार आणि त्यालाच पुढे दख्खनचे पठार म्हणण्यात आले. लावा रसाचा प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे असल्यामुळे दख्खनचे पठार पश्चिमेकडे जड तर पूर्वेकडे पातळ असे तयार झाले. जिथे थर अधिक पातळ होते जसे की विदर्भ, तिथे विघटन जास्त प्रमाणात होऊन जुनी खडक प्रणाली उघडी पडली. पश्चिम घाटातील अधिक पावसामुळे कोकण किनारपट्टी आणि दक्षिण महाराष्ट्रातील जुनी खडक प्रणाली उघडी पडली गेली. त्यामुळे महाराष्ट्रात मुख्यतः पूर्व आणि दक्षिण महाराष्ट्रात खनिज संपत्ती जास्त प्रमाणात आढळते. प्रत्येक खडक प्रणालीची रचना विशिष्ट असते व त्यामध्ये विशिष्ट खनिजे देखील मिळत असतात. आता आपण पाहणार आहोत असे खनिज जे महाराष्ट्रात जास्त प्रमाणात मिळतात. मॅंगनीज, लोह खनिज, बॉक्साइट, क्रोमाइट, चुनखडी, डोलोमाइट, कायनाइट, सिलिमनाइट, कोळसा, खनिज तेल. 3,07,713 चौरस किमी पैकी 58,276 चौरस किमी म्हणजे 19% महाराष्ट्रात खनिज संपत्ती आहे, थँक्स टू डेक्कन ट्रॅप्स. आणि पूर्ण भारताची 4% खनिज संपत्ती ही महाराष्ट्रात आढळते. 36 पैकी एकूण 11 जिल्ह्यांमध्ये खनिज संपत्ती जास्त प्रमाणात आढळते. जर विभागानुसार डिस्ट्रीब्युशन बघितलं तर नागपूर 60%, कोकण 20%, अमरावती 10%, छत्रपती संभाजीनगर 5%, पुणे 3% आणि नाशिक 2% एवढे आहे. पहिलं खनिज म्हणजे मॅंगनीज. भारतात मॅंगनीजचा साठा सुमारे 161 दशलक्ष टन असून यापैकी 40% साठा एकट्या महाराष्ट्रात आहे. मॅंगनीजचे प्रमुख साठे भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत. भंडारा जिल्ह्यातील मॅंगनीजचे साठे हे भारतातील मोठ्या साठ्यांपैकी एक आहे. ते गोंडाईट मालेच्या खडकाशी निगडित असून त्यामध्ये सिलोमिलोन हे मुख्य खनिज आढळते. भंडारा जिल्ह्यात प्रमुख साठे तुमसर तालुक्यात आहेत. नागपूर जिल्ह्यात वैशिष्ट्यपूर्ण सावनेर रामटेक मॅंगनीजचा पट्टा आहे. हाच मॅंगनीजचा पट्टा पुढे मध्य प्रदेशात जातो. नागपूर जिल्ह्यात कांद्री, मनसड, रामडोंगरी, कोदेगाव, गुमगाव, पारशिवनी व खापा भागात मॅंगनीजचे साठे आहेत. कन्हान व तुमसर येथे फेरो मॅंगनीज बनवण्याची संयंत्रे उभारण्यात आलेली आहे. निम्न प्रतीचे मॅंगनीज हे भिलाई पोलाद कारखान्यात वापरले जाते, तर उच्च प्रतीच्या मॅंगनीजच्या खनिजाचा काही भाग निर्यात केला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी व वेंगुर्ला परिसरात जांबा खडकात विस्कळीतपणे विखुरलेल्या धोंड्याच्या स्वरूपात मॅंगनीज आढळतं. स्टील मजबूत आणि गंज प्रतिरोधक बनवण्यासाठी मॅंगनीजचा उपयोग करतात. फेरो मॅंगनीज आणि सिलिको मॅंगनीज हे मॅंगनीजचे प्रमुख मिश्र धातू आहे. ट्रायसेल बॅटरीज मध्ये मॅंगनीज डायऑक्साइड वापरले जाते. काचेला रंग देण्यासाठी व पारदर्शक करण्यासाठी मॅंगनीजचा वापर करतात. रासायनिक उद्योगात पोटॅशियम परमॅंगनेट म्हणजे KMnO4 तयार करण्यासाठी मॅंगनीजचा वापर करतात. रंगद्रव्य आणि लेदर उद्योगात देखील मॅंगनीजचा उपयोग जास्त प्रमाणात होतो. त्यानंतर लोह खनिज. भारतात लोह खनिजाचा अंदाजे साठा 1346 कोटी टनांचा आहे. यापैकी 20% लोह खनिज महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात लोह खनिजाचे महत्वाचे साठे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आहेत. शुद्धतेनुसार लोह खनिजाचे विविध प्रकार पडलेले आहेत. मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट. हेमेटाइट हे महत्वाचे खनिज चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांमध्ये आढळते. लोह खनिज मुख्यतः जांभा आणि टॅकोनाइट खडकात आढळते. चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व गोंदियामध्ये लोह खनिज टॅकोनाइट खडकात आढळते आणि रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सातारा या जिल्ह्यांमध्ये जांभा खडकात लोह खनिज आढळते.
चंद्रपूर मधील चिमूर आणि ब्रह्मपुरी तालुका, गडचिरोली मधील सुरजागड, भामरागड, दमकोट व पडवी, गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव तालुक्यात अग्निजन्य खडकात लोह खनिज सापडते, तर सिंधुदुर्ग मध्ये वेंगुर्ला व सावंतवाडी तालुक्यात लोह खनिज आढळते. कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी व राधानगरी तालुक्यात लोह खनिजाचे साठे आहेत. त्यानंतर बॉक्साईट. भारतातील सुमारे 21% बॉक्साईटचे उत्पादन महाराष्ट्रात होते. मुख्यतः जांबा खडकात बॉक्साईटचे साठे असतात. राज्यात बॉक्साईटचे सुमारे 68 दशलक्ष टन साठे असून ते उच्च प्रतीचे आहेत. भरपूर पर्जन्य, उष्ण व दमट हवामान असणाऱ्या जांबा खडकाच्या प्रदेशात बॉक्साईटचे साठे आढळतात. महाराष्ट्रात कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, सांगली व सातारा या जिल्ह्यांमध्ये बॉक्साईटचे साठे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात बॉक्साईट हे इंडियन ॲल्युमिनियम कंपनीच्या बेळगाव येथील ॲल्युमिनियम कारखान्यात धातू निर्मिती करता उपयोगात आणले जाते. बॉक्साईटचा उपयोग मुख्यतः ॲल्युमिनियम निर्मितीसाठी केला जातो. सुमारे 80% बॉक्साईट हे ॲल्युमिनियम साठी वापरले जाते व उरलेले बॉक्साईट हे सिमेंट, लोह, पोलाद उत्पादनासाठी वापरतात. त्यानंतर क्रोमाइट. भारतातील एकूण क्रोमाइटच्या साठ्यांपैकी सुमारे 10% साठा हा महाराष्ट्रात असून तो भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, जानोली व बागदा, भंडारा या जिल्ह्यात मौनी, तर नागपूर जिल्ह्यात टाका येथे क्रोमाइटचे साठे आहे. त्यानंतर चुनखडी. महाराष्ट्रात भारताच्या चुनखडीचा 9% साठा व उत्पादन फक्त 2% आहे. महाराष्ट्रात चुनखडीचे अंदाजे 4000 दशलक्ष टन इतके साठे आहेत. महाराष्ट्रात चुनखडीचे साठे बऱ्याच ठिकाणी आढळतात. प्रामुख्याने यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यात विद्यमान खडकात साठे आहेत. यवतमाळ जिल्ह्यात चुनखडीचे सर्वात जास्त साठे आढळून येतात. डोलोमाइट. भारताच्या डोलोमाइटचा एकूण साठ्यांपैकी फक्त 1% साठा हा महाराष्ट्रात आहे. चुनखडीच्या खडकांबरोबर डोलोमाइट व डोलोमाइट युक्त चुनखडीचे साठे प्रामुख्याने यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आहेत. याशिवाय रत्नागिरी व नागपूर जिल्ह्यात डोलोमाइट आढळते. सिसर प्रस्तर समूहाशी निगडीत असलेले डोलोमाइटचे साठे मात्र केवळ नागपूर जिल्ह्यात आहेत. कायनाइट व सिलिमेनाइट. भारताच्या कायनाइटच्या एकूण उत्पादनापैकी 15% उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये कायनाइटचे साठे आहेत. भंडारा जिल्ह्यातील चाकोली येथे कायनाइट व सिलिमेनाइटचे साठे आहेत. कायनाइटचा उपयोग हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या उद्योगात होतो. त्यासोबत रसायन उद्योग, सिमेंट उद्योग व विजेची उपकरणे निर्मिती करण्यासाठी याचा उपयोग होतो. महाराष्ट्रात दगडी कोळसा मुख्यतः पूर्व विदर्भात आढळतो. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये त्याचे मोठे साठे आहेत. यापैकी चंद्रपूर जिल्हा हा सर्वात महत्त्वाचा आहे. त्यातील बल्लारपूर तालुका कोळसा उत्पादनाचं प्रमुख केंद्र म्हणून ओळखलं जातं. इथं राज्यातील सर्वात मोठ्या प्रमाणात खाणकाम केलं जातं आणि महाराष्ट्रातील अनेक थर्मल पॉवर स्टेशन्सला कोळसा पुरवला जातो. राज्यातील दगडी कोळशाचा एकूण साठा 5000 दशलक्ष टन आहे, जो भारताच्या एकूण कोळशाच्या साठ्यापैकी सुमारे 4% आहे. दगडी कोळशाचे कार्बनच्या प्रमाणावरून मुख्यतः 4 प्रकार पडतात: अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीट. महाराष्ट्रात मुख्यतः बिटुमिनस प्रकारचा कोळसा आढळतो, जो वीज निर्मिती आणि औद्योगिक वापरासाठी सर्वाधिक उपयुक्त आहे. दगडी कोळशामुळे महाराष्ट्राची ऊर्जा, उद्योग आणि अर्थव्यवस्था मजबूत झालेली आहे. थर्मल पॉवर पासून ते सिमेंट कारखान्यांपर्यंत कोळसा हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया आहे. याचप्रमाणे काही अजून महत्त्वाचे खनिज देखील महाराष्ट्रात मिळतात. त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि त्यासोबतच विविध प्रकारचे धातू खनिज आणि त्यांचे खनिजांचे प्रकार दिलेले आहेत. मित्रांनो, ही एक नवीन सुरुवात आहे. हा एक नवीन चॅनल आहे. जर ॲनिमेशन आवडलेलं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असाच ॲनिमेशनचा व्हिडिओ भविष्यात आलेला तुम्हाला कळेल. थँक्यू सो मच. दिस इज कायझेन अकॅडमी सायनिंग ऑफ.